जरंग मागे रोल का बोला. बोला. दीड तासापासून थांबलो होतो, आता ऑन केला तरी युनिट बंद होतं ना. असं डॅमेज कंट्रोलसाठी एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज तातडीनं नाशिकमध्ये येत आहेत. एकूणच त्यांच्या उमेदवाराबाबत त्यांना खात्री नाही आहे का? 4 दिवसात दुसरा दौरा आहे. 10 दिवसात मॅरेथॉन दौरे पुरवठा करायला येत असतील. दुसरं त्यांच्याकडे आहे का? मतं तर नाही आहेत. बघा, डॅमेज कंट्रोल कुठे कुठे करणार. मुळात डॅमेज कंट्रोल करण्यासाठी काहीतरी असावं लागतं ना स्वतःचं. जी शिवसेना तुम्ही मोदी आणि अमित शहाच्या मदतीनं चोरली आहे, धनुष्यबाण चोरलाय, त्याच्या मागे लोकांनी का उभं राहावं? आणि विशेषतः नाशिक सारख्या ठिकाणी महाराष्ट्रात मी वारंवार सांगतो आहे, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना एकही जागा मिळणार नाही. त्यांनी पैशाच्या थैल्या वाटू द्या, टेम्पो भरून माल आणू द्या, व अन्य काही गोष्टी, दहशत, खोटे गुन्हे, पोलिसांचा वापर, गुंडगिरी, काही करू द्या, लोक त्यांना मतदान देणार नाहीत. नरेंद्र मोदींनी तर ठाणच मांडलंय. अमित शहा सारखे येऊन जाऊन आहेत. याचा काही परिणाम महाराष्ट्रावर होणार नाही. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी किमान 35 जागा जिंकत्या. किमान, मी पुढलं सांगत नाही. या क्षणी परिस्थिती अशी आहे की किमान 35 जागा महाविकास आघाडी या महाराष्ट्रात जिंकत्या. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आणि तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते आणि कार्यकर्ते हे अगदी मनापासून तन मन धन एकत्र करून काम करत आहेत. असं मला समोर दिसत नाही, अजिबात समोर दिसत नाही. अजित पवारांच्या बाबतीत म्हणाल ते त्यांच्या उमेदवारांच्या निवडणुका संपलेल्या आहेत, ते आता मोकळे झाले. हे दुसरे जे आहेत मुख्यमंत्री, त्यांची धावपळ सुरू आहे, पण त्यांची ही अखेरची फडफड आहे. त्याच्यामुळे तुमचा जो शब्द आहे डॅमेज कंट्रोल, मुळात काय ते डॅमेज व्हायला शिल्लक काय आहे त्यांच्याकडे? डॅमेज व्हायला काहीतरी स्ट्रक्चर असावं लागतं ना, काहीच नाही. अपक्ष उमेदवाराला मतं पडतात पैसे देऊन. त्याला पण 800 कोटींच्या घोटाळ्याबद्दल बोलला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निर्देश केले होते. मात्र नाशिकमधले काही नेते यामध्ये सहभागी आहेत का आणि नेमका कशा प्रकारचा आरोप आहे? मी 14 तारखेला त्याच्याविषयी मुंबईमध्ये पुराव्यासह ही माहिती सगळी समोर आणणारच आहे. कदाचित 15 तारखेला मी उद्धव ठाकरे साहेबांबरोबर परत नाशिकला येईन. तेव्हा हा साधारण 800 ते 900 कोटीचा भूसंपादन घोटाळा नाशिक महानगरपालिका, नगरविकास मंत्रालय, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली इकडले काही स्थानिक पुढारी, त्यांच्या मर्जीतले बिल्डर, या सगळ्यांनी मिळून 800 ते 900 कोटी रुपयांची लूट कशी केली, त्यात कोण सहभागी आहेत, त्या लाभार्थी कोण आहेत, हे उघड करावंच लागेल. अशा प्रकारे जनतेच्या पैशाची लूट जर कोणी करत असेल आणि नरेंद्र मोदी डोळ्याला पट्टे बांधून बसणार असतील तर मला त्यांना दाखवावं लागेल की तुम्ही खोटाडे आणि भंपक आहात. कुठे ईडी आणि सीबीआय, हा मला प्रश्न त्यांना विचारायचा आहे. 800 आणि 900 कोटी नाशिक महानगरपालिकेची लूट करणं ही काय लहान गोष्ट नाहीये ना. आणि शेतकरी नसलेल्यांना, बिल्डरांना हे पैसे मिळालेले आहेत भूसंपादनाच्या नावाखाली. बिल्डर कसे शेतकरी झाले अचानक, काही बिल्डर त्यांना कसे शेतकरी बनवून पैसे दिले, हे या भूसंपादन घोटाळ्यातलं मोठं सूत्र आहे. नंदुरबारमध्ये प्रियंका गांधी यांच्या सभेला अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळालेला आहे. महाविकास आघाडी
पुन्हा काही सभा नंदुरबार ह्या वेळेला महाविकास आघाडी जिंकते आहे. नंदुरबार हा परंपरेनं काँग्रेसचा गड राहिला. इंदिरा गांधी त्यांच्या प्रचाराची सुरुवात वर्षानुवर्ष नंदुरबारमधून करत आलेल्या आहेत. यावेळेला प्रियंका गांधी आल्या आणि तिथे परिवर्तन होत आहे. नंदुरबार, धुळे, जळगाव, रावेर, दिंडोरी, नाशिक असे सर्व मतदारसंघ उत्तर महाराष्ट्रातले महाविकास आघाडी जिंकते आहे. राऊत साहेब काल बोलले होते की गोमांस एक्सपोर्ट करणाऱ्या कंपनीकडून निवडणुकीसाठी 550 कोटी मोदींनी घेतले. काय नक्की आरोप, काय तुम्हाला वाटतं? हा आरोप मी आज करत नाहीये. तुम्ही जर त्यांचं बँकेची खाती जी यादी आलेली आहे निवडणूक रोख्यांसंदर्भातली, त्याच्यामध्ये गोमांस एक्सपोर्ट करणाऱ्या कंपन्यांकडून नरेंद्र मोदींनी पैसे घेतले 550 कोटी रुपये. गोमांस बीफ एक्सपोर्ट करणाऱ्या कंपन्यांनी भारतीय जनता पक्षाला पैसे दिले. हे रेकॉर्डवरती आहे ना. मी काय माझी स्वतःची माहिती सांगत नाही. हे रेकॉर्ड 550 कोटी रुपये बीफ एक्सपोर्ट करणाऱ्या एका बाजूला तुम्ही गोवंश हत्याबंदी विरुद्ध लोकांचं मॉब लिंचिंग करायचं, हा गोंधळ घालायचा, गोमाता करायचं, आणि त्याच पद्धतीनं तुम्ही गोमाता कापणाऱ्या कत्तलखान्यांकडून पैसे घ्यायचे. हे ढोंग नाही तर काय. पावनकुळेंनी टीका केली आता की पावनकुळेंनी टीका केली की उद्धव ठाकरेंची मुलाखत म्हणजे काळूबाळूचा तमाशा आहे ना. फार गाजला होता काळूबाळूचा तमाशा. ही संस्कृती आहे. ती तुम्ही तमाशाचा अपमान करताय. काळूबाळूचा तमाशा या महाराष्ट्रातली एक सांस्कृतिक ताकद होती. त्यांनी या महाराष्ट्रामध्ये काळूबाळूंनी एकत्र येऊन फार मोठं जागृती आणि सामाजिक सुधारणा केली होती. लोकांना जागा केलं होतं. आंधळं दळतंय शाहीर साबळ्यांचं आणि काळूबाळू यांचा तमाशा. आज हे बावनकुळे वगैरे लोक आहेत, त्यांचा महाराष्ट्राच्या संस्कृतीशी काही संबंधच राहिलेला नाही. म्हणून त्यांना काळूबाळू कोणी माहीत नाहीत. अभ्यास करा म्हणावं आणि मग बोला. हा तमाशा जरी असला बरं का, तरी या तमाशात जी डफावर थाप पडली आहे ती तुमच्या कानाखाली पडली आहे. फडणवीसांनी दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलंय की पुढचे पंतप्रधान असतील अरविंद केजरीवाल यांनी असं म्हटलं की पुढचे पंतप्रधान अमित शहा असतील. याचं कारण असं आहे की नरेंद्र मोदीने एक नियम केला आहे. 75 वर्ष ज्यांना झाले त्यांनी राजकारणात राहायचं नाही. सप्टेंबर महिन्यात नरेंद्र मोदींना 75 वर्ष होत आहेत. त्याच्यामुळे नरेंद्र मोदींनी त्यांनीच केलेल्या नियमानुसार त्यांना दूर व्हावं लागेल. ही पुढली गोष्ट. पण त्याच्या आधी मी म्हणतो 4 जूनला नरेंद्र मोदी निवडणूक हरतायत, तेव्हा अमित शहा, नरेंद्र मोदी यांनी किती प्रयत्न केले तरी ते सत्तेवरच येणार नाही. साहेब, देवेंद्र फडणवीसांनी एका मुलाखतीत म्हटलंय की युतीची सत्ता आल्यापासून 1999 पासून उद्धवजींना मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पडत आले. आम्हाला स्वप्न पडत नाही, अजिबात नाही. आम्ही स्वप्नात कधी जगत नाही. आमची जी स्वप्न आहेत ती राष्ट्रहित आणि महाराष्ट्राच्या कल्याणासाठी आहेत. तुमची स्वप्न जी तुम्ही अचानक तुम्हाला जो काय स्वप्नातला आजार झाला होता तो आता हळूहळू दूर व्हायला सुरुवात झालेली आहे. चला, थँक्यू. असं देखील म्हणाले की नारायण राणेंना मुख्यमंत्री पदापासून दूर करण्यासाठी सोय केली. देवेंद्र फडणवीस म्हणाले की नारायण राणेंना मुख्यमंत्री पदापासून दूर करण्यासाठी सोय केली उद्धव ठाकरेंनी. कधी का दिलेल्या मुलाखतीत ते एका उद्धवांनी दिली. देवेंद्र फडणवीस यांना फार गांभीर्याने घेऊ नका. नारायण राणे हे मुख्यमंत्री होते, ते निवडणूक हारले. त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना भाजप युती निवडणूक हारले मुख्यमंत्री असताना. हे फडणवीसना माहीत नाहीये. अत्यंत कच्चं मडकं आहे ते राजकारणातलं. अत्यंत कच्चं मडकं. कॉपी करून पास झालेली पोरं असतात ना, बरं का, त्यांना ही डॉक्टरकी वगैरे करता येत नाही. ते पेशंट मरतात टेबलावरच. त्या प्रकारचे फडणवीस आहेत. नारायण राणे यांना बाळासाहेबांनी मुख्यमंत्री केलं, शिवसेना प्रमुखांनी. उद्धव ठाकरे साहेबांनी त्यांना पाठिंबा दिला होता मुख्यमंत्री पदासाठी. त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणुका लढलो आणि निवडणुका हारलो. हे फडणवीस यांना माहीत नसेल, कारण फडणवीस तेव्हा फार राजकारणात नव्हते, फार आमदार असते. भाषणात बोलताना एक टीका केलेली आहे की मोदींना शिव्या देणारे त्यांच्या शेजारी बसलेत आणि मुस्लिमांचा फतवा जो काढला जात आहे त्याबद्दल बोलतायत म्हणून. ते नक्की तुम्हाला राज ठाकरेंना म्हणायचं होतं का, काय नक्की तुम्ही ठरवा मी कोणाला म्हणालो होतो. तर चुकीचं काय आहे? फतवा म्हणजे कसला फतवा असतो? आम्ही पण सांगतो ना, आम्ही सुद्धा हा आमचा फतवाच आहे. या देशातल्या राष्ट्रभक्तांनी देश वाचवण्यासाठी, लोकशाही वाचवण्यासाठी,
संविधान वाचवण्यासाठी इंडिया आघाडीला आणि महाविकास आघाडीला मतदान करावं, हा फतवा समजा तुम्ही. असं जर फतवा कुणी काढत असेल की देश वाचवण्यासाठी, स्वातंत्र्य वाचवण्यासाठी, लोकशाही संविधान वाचवण्यासाठी आपण सगळ्यांनी मतदान केलं पाहिजे, तर हा फतवा कसा का असू शकतो? का कळतं का त्यांना? सर, उद्धव ठाकरेंचा कसा दौरा राहणार आहे प्रचाराचा आणि महाविकास आघाडीचे कोणते कोणते नेते येणार आहेत? माननीय उद्धवजी 15 तारखेला नाशिकमध्ये येत आहेत. गोल्फ क्लबवर त्यांची सभा आहे आणि ती सभा विराट सभा होईल, एवढंच मी सांगतो. अशाच ताज्या बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.